तर हॅलो गायज, आपल्या मिनी ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे भावांनो. आज आपल्याला राजदाचा कॉल आला डायरेक्ट. म्हणलं ये साईडवर बॉटली घेऊन, नाही का आपल्या बंगल्याचं काम चालू आहे, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. चेतक काढून मी आलो डायरेक्ट बंगल्यावरती गेलो. आधी महादेवाच्या मंदिरात दर्शन घेतलं. हे बघा काम तर चालूच होतं, एकदम जोरात काम चालू आहे भावांनो. आपल्या घराचं प्लॅस्टर वगैरे झालेलं होतं. फक्त आता आहे ना इकडच्या साईडचं जरा प्लॅस्टर राहिलं होतं का, तर ते खिडकीचं काम चालू होतं. कच वगैरे आणलेली होती, एकदम मटेरियल पूर्ण असं भरलेलं होतं. राजदा पेत होता पाणी. त्यानंतर मग घराला पण दिलं थोडंसं पाणी. एकदम असं ऊन तर जास्तच पडलेलं होतं, जरा थंड थंड केलं. खाली लय पसारा पडलेला होता गाईस पार्किंगला. हे बघा सिमेंटाची पोती वगैरे लय पसारा चालला होता. त्यानंतर हे ऑफिसचं काम चालू होतं. आपल्या पार्किंगला ऑफिस पण येणार आहे गाईज. आणि ग्रिल वगैरे सगळं बसवलेलं होतं. आता फक्त त्यांना कलर द्यायचा होता. त्यानंतर आलो मी वरती. वरती आल्यामध्ये हे बघा हॉल बघा. इकडं देवघर, इकडं बेडरूम वगैरे सगळं काम एकदम जोरात चालू होतं. खिडक्या वगैरे निघलेल्या होत्या. आतमधलं प्लॅस्टर पण राहिलेलं होतं. त्यानंतर म्हणलं चला तुम्हाला टेरेस दाखवतो. आधीच्या ब्लॉगमध्ये बघा माझ्या टेरेसचं काहीच काम झालेलं नव्हतं आणि आता बघा एकदम पूर्ण ओके काम झालं आहे. टेरेस पण एकदम मोठं वाटतंय. दुपारचं आलो होतं म्हणून जास्त ऊन लागत होतं, पण वरती एकदम टेरेसवर तिसऱ्या मजल्यावरती आल्यावरती एकदम हवा लागत होती. त्यात मी एकदम चॉकलेट दिसत होतं, पण ऊन एवढं होतं की मला काळं पडायचं टेन्शन आलं होतं. हे बघा गाईज, इकडनं बघा कसा व्ह्यू दिसतं. एकदम ओकेमध्ये सगळं दिसत होतं, असं मोकळं मोकळं. चला मग जाऊ खाली. खाली गेल्यावरती हे बघा गाईज, फ्रंटला कशा गॅलरी आल्यात दोन. त्यानंतर मग मी आलो घरी डायरेक्ट. गाईज तुम्हाला माझे व्लॉग आवडतात का नाही कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.